पुढची बातमी बघूयात। राजकीय घराणेशाहीच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा लढा सुरू झालेला आहे। राज्यामधल्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांना घराणेशाही मुक्त पक्षासाठी आता पत्र पाठवण्यात आलंय। 2029च्या निवडणुका ध्यानात घेऊन नेमकं काय करता येऊ शकतं या सूचना या पत्रामध्ये नमूद करण्यात आल्यात। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट अशा 6 पक्षांना त्यांनी पत्र पाठवलंय। विधानसभेला 237 उमेदवार हे घराणेशाहीमधले होते आणि तब्बल 50 उमेदवार हे नात्यांमधले होते। घराणेशाहीमुळे लोकशाहीचं विकेंद्रीकरण थांबलं असा कुलकर्णींनी दावा सुद्धा केलाय। तर राजकारणामधल्या या घराणेशाहीच्या विरोधामध्ये आता हा लढा त्यांनी उभारलाय। कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाहीमधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही, पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटा द्यायचा, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणामध्ये संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे। एखाद्या व्यक्तीचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हे काही चुकीचं नाही आहे, पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं धोरण आहे। तर हेरंब कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आतापासून उमेदवार शोधून त्याला बळ द्या। तालुक्यामध्ये पक्ष संघटन व्यक्तिकेंद्रित न ठेवता पक्ष विचारावरती आधारित ठेवा। अमेरिकेप्रमाणे एका व्यक्तीला केवळ 2च निवडणुका लढवण्याची संधी द्या। एका व्यक्तीला 2च निवडणुका लढवता येतील अशी घटना दुरुस्ती करा। राजकीय घराण्यामधील व्यक्तीला 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केल्याच्या नंतरच उमेदवारी द्यावी। तर हेरंब कुलकर्णी सर सध्या आपल्या सोबत आहेत। हेरंब सर, अगदी म्हणजे लोकसभेपासून तुम्ही हा सगळा लढा उभारलेला आपण बघतोय। तुम्ही यावरती व्हिडिओ सुद्धा केले, तुमच्या मुलाखती सुद्धा झाल्या, तुम्ही यावरती रिसर्च केलेला होता, संशोधन करून त्याची पत्रकं सुद्धा धाडली होती। मात्र आता पुन्हा एकदा हा लढा तुम्ही सुरू केलाय। तुम्हाला काय वाटतंय नेमकं? कारण सध्याची जी परिस्थिती आपण बघतो, जे पक्ष या घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढा देत होते, जे बोलत होते, त्यांनीच तशा उमेदवारांना संधी दिलेली आहे। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। वस्तुस्थिती तशीच आहे की विस्थापिताचा लगेच प्रस्थापित होतो, अशा पद्धतीचं आजचं राजकारण आहे। त्यामुळे मी लिहिलेलं पत्र कदाचित हास्यास्पद वाटू शकेल, परंतु मला असं वाटतं की शेवटी लोकशाही ही संवादाची प्रक्रिया आहे आणि म्हणून मी याची सुरुवात म्हणून हा अहवाल प्रसिद्ध केला। त्याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून लोकशाही मार्गाने त्यांना विनंती करतो की त्यांनी किमान 2024 सोडा, पण आता 2029ला 5 वर्ष अजून बाकी आहेत, तर 5 वर्ष तुम्ही घराणेशाहीला पर्यायी उमेदवार त्या ठिकाणी उभे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।